सृष्टी ही चिरहंचनान केली लंबोदरा हातून रे ब्रह्म विष्णू महेश ब्रह्म विष्णू महेश देवा तुझ्या हात पासून मोबाईलच्या अँगलच्या डोळे काढून तुम्ही विठ्ठल 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 नववे पंढरीच्या हरी पंढरीच्या हरीन देवा तू भक्ताचा जन्म जन्मी काय अवतारी एकदा पाहून यावे पंढरी काय अवतारी एकदा पाहून यावे पंढरी एकदा पाहून यावे पंढरी पाहून यावे पंढरी मनोभावाने बदा श्री हरी मनोभावाने बदा श्री हरी हरी हो दत्ताला करी हरी हो दत्ताला करी तुझ्या साऱ्या काय नाही बोली काय वारी तुझ्या साऱ्या काय नाही बोली काय वारी तुझ्या साऱ्या काय नाही बोली काय वारी मनोभावाने बदा श्री हरी पहा महाराज मनुष्य प्राणी हो लक्ष 84 योनी बघून आणि 184 योनी बघून महाराज आणि या मनुष्य जन्मामध्ये असतो म्हणून आलेल्या संसारामध्ये मनुष्याने काय केलं पाहिजे हरी भक्तीचा मार्ग करायला पाहिजे आणि त्या परमेश्वराची भक्ती केली पाहिजे त्याच्याने काय होत असते महाराज त्या मनुष्य प्राण्याला हा आणि वैकुंठ पदाची प्राप्ती होत असते म्हणून करता काय करायला पाहिजे म्हणून कथा तरी काय सांगितली भाऊ की भक्ती नौकेमध्ये बसावं हा आणि या संसार रूपी सागराच्या पलीकडे जावं बरोबर त्याच्याने महाराज हा की या मनुष्याचा नरदेह पवित्र होऊन हा आणि त्या मनुष्य प्राण्याला मोक्ष पदाची प्राप्ती मिळत असते हा म्हणून कथा तरी काय सांगितली काय सांगितलं बरं त्या चंपकपूर नावाच्या नगरामध्ये आणि चंद्रधर नावाचा वैश्य राहत असे एक बरोबर तो महादेवाचा निक्षम भक्त होता म्हणजे महादेवाचा भक्त म्हणजे महाराज हा आणि त्या महादेवाची भक्ती नित्यनेमाने करीत होता की महादेवाच्या भक्तीमध्ये आणि तो सदा लिंग राहत होता कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नव्हता आणि त्याला देवी नावाचा फार कंटाळा होता हा की त्या देवीचे नाव मुखावर घ्यायला सुद्धा तयार नव्हता महाराज किंवा कानाने सुद्धा तो ऐकायला तयार नव्हता असा त्या ठिकाणी त्या चंद्रधराचा संत चालू होता परंतु या मातेने मनामध्ये विचार केला की आपण या दुष्टाळाचं काय बिघाडलेलं आहे की आपलं नाव तो त्याच्या ओठावर सुद्धा घ्यायला तयार नाही म्हणून करता त्या चंद्रधराचे 6 पुत्र सर्पदंशाने मारले गेले आणि या देवीच्या प्रकोपाने महाराज आणि त्याचे 6 पुत्र मारले हा म्हणून करता हा लक्ष्मीकांत 7वा पुत्र आणि त्या लोक उतरीमध्ये जरा शांतपणे गेले म्हणून पुढे काय झालं महाराज आणि तो पुत्र तारुण्यावस्थेमध्ये आला असता आणि चालताना बोलता तो त्या लग्नाच्या वयामध्ये आला म्हणून पित्याने विचार केला पित्याचं कार्य कर्तव्य असते महाराज ते तरी कोणतं भाऊ की आपला मुलगा जर का लग्नाच्या वयामध्ये आलेला आहे आपण त्याचं या ठिकाणी लग्न केलं पाहिजे तसा ज्याने सुद्धा मनामध्ये विचार केला आणि त्या ठिकाणी ब्राह्मण बोलवला आणि आपल्या मुलाची जन्म कुंडली महाराज वाचून पाहिले असता त्या कुंडलिकेमध्ये लिहिलं होतं काय होतं बरं की लग्नाच्या पहिल्या रात्री या सर्पदंशाने मरणार या लग्नाच्या पहिल्या रात्री या बाळाला सर्पदंश होणार आणि हा मरण पावणार म्हणून त्या पित्याने तरी काय करायला पाहिजे महाराज
काय केलं पाहिजे महाराज? काय केलंय? कुशल कारागिराकडून मंडळी आणि लोखंडाचे बनविले नौकर चाकर परेदार आणि ठेवले ना जादूगी आदि माया जगत जननी काय करायचं मागच्या बाजूने छिद्र ठेवलं आणि कोळसा त्याच्या काय सांगितलं महाराज? काय सांगितलं बरं? की खरोखर त्या ठिकाणी त्या चंद्रधराने कुशल असे कारागीर बोलवलं हा आणि त्या ठिकाणी लोखंडाचा महाल तयार केला. मोठे मोठे नौकर चाकर त्या दरबारामध्ये रखण करण्याकरता ठेवलं. आणि जादूगिर सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आले महाराज. परंतु त्या आदी मायाच्या गजरीने काय केलं? आणि या माझ्या आदिमायेचा चमत्कार तरी कसा महाराज? तिथं कारागिराच्या बुद्धीमध्ये भ्रम पाडून आणि त्या घराच्या मागच्या बाजूने आणि छिद्र ठेवलं हो आणि त्या छिद्रावरती कोळसा ठेवला. परंतु इकडे पित्याने तरी काय विचार केला महाराज? काय सांगितलं बरं? पित्याने आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी सर्व काही तयार केल्यानंतर म्हणून करता त्याने केले तरी काय? केले तरी काय महाराज? बाळासाठी का पावे अस्तोरी अस्तोरी देवानी हिंडतो तो देशवानी. बाळासाठी का पावे अस्तोरी आणि हिंडतो तो देशवारी. वाणी हिंडतो तो देशवारी, हिंडतो तो देशवारी. पूज्य नावाची वदी नगरी, पूज्य नावाची वदी नगरी. सर्व वाण्याला जरी वावला कुमारी, वाण्याला जरी वावला कुमारी. वावला कुमारी, वावला कुमारी. या कन्याची मागणी करी, या कन्याची मागणी करी, या कन्याची मागणी करी. म्हणा बाबाने बाजू. काय सांगितलं महाराज? काय सांगितलं बरं? की खरोखर त्या ठिकाणी कन्या शोधण्याकरता सुरुवात केली. आणि त्या मुलाच्या पित्याने म्हणजे चंद्रधराने महाराज हा आणि आपल्या मुलासाठी पत्नी पाहायला किंवा सुरी पाहायला सुरुवात केली. की खरोखर तो देशोदेशी हिंड लागला आणि देशोदेशी हिंडत असताना महाराज आणि चालताना बोलता त्या उज्जैन नावाच्या नगरामध्ये जाऊन उज्ज्वल पोहोचला. नावाच्या नगरामध्ये गेला असता की त्या साधू वाण्याच्या घरी जाऊन आणि त्या साधू वाण्याच्या मुलगीसाठी महाराज आणि त्या साधू वाण्याला मागणी केली. आणि मागणी केली असता सांगितलं की म्हणे बाबा रे, हो तुझी मुलगी आहे सती बहुलाक हा आणि माझ्या मुलाला द्यायला पाहिजे म्हणून असे सांगितल्यावरती म्हणून त्या साधू वाण्याने तरी काय केलं बरं? चंद्रधराचा शब्द ऐकला, हर्ष झाला मना. भाग्य उदयाला आले कन्येचे मागणे तिला ये. ब्राह्मणाला बोलावणी आणि तिथं केली नीची. काय सांगितलं
महाराज काय सांगितलं बरं? ठिकाणी बघून या ती खरोखर त्या ठिकाणी त्या चंद्रधराचा शब्द ऐकल्यानंतर आणि त्या साधू वाण्याच्या मनामध्ये फार हर्ष झाला हर्ष झाला की म्हणे आपल्या मुलीला घर बसल्यात मागणं येत आहे की घर बसल्या आपल्या मुलीकरता स्थळ येत आहे म्हणून त्याने केले तरी काय की त्या ठिकाणी ब्राह्मणाला बोलवून आणि त्या लग्नाची त्या ठिकाणी तीच निश्चित केली लग्नाची तीच निश्चित केल्याबरोबर आणि पुढे केले तरी काय बरं केली लग्नाची त्याने तयारी तयारी दिले मंडप अंगणी झरतारी. लग्नाची त्याने तयारी दिले मंडप अंगणी झरतारी. दिले मंडप अंगणी झरतारी. मंडप अंगणी झरतारी. वाजे वाजत आले गणबेरी. वाजे वाजत आले गणबेरी. रंगाच्या वरी ते झाली नावरी. रंगाच्या वरी ते झाली नावरी. ते झाली नावरी. ते झाली नावरी. लग्न लावून गेली विजयगिरी. लग्न लावून गेली विजयगिरी. लग्न लावून गेली विजयगिरी. बाबारे माझा श्रीहरी. काय सांगितलं महाराज काय सांगितलं बरं की खरोखर त्या साधू वाण्याने आपल्या अंगणामध्ये नाना तऱ्हेचं मंडप टाकलं हा आणि त्या ठिकाणी मंडप टाकून गुढा उभारल्या आणि वाजे वाजंत्री त्या ठिकाणी नाना परीची लावली महाराज आणि खरोखर त्या कन्याच्या अंगाला हळदीले पण केलं हो आणि ब्राह्मणाकडून सावधान असे मंत्र म्हणून आणि त्या मुलीचा लग्न सोहळा महाराज आणि मोठ्या आनंदाने पार केला हा म्हणून झालं तरी काय काय झालं बरं 4 दिवस लग्न सोहळा आनंदाने केला हा पार. कन्येला बा जवळ बोलवणी आणि हात फिरविला तो दिल्या घरी जाऊन बाई सुखाने करावा जैसे लिहिलं असलं दैवामध्ये आणि तैसे तुझे काय सांगितलं महाराज काय सांगितलं बरं की खरोखर त्या ठिकाणी आणि 4 दिवस हा लग्न सोहळा मोठ्या आनंदाने पार झाला महाराज आणि त्या पित्याने आपल्या कन्येला जवळ बोलवलं विजागिरीच्या टायमाला त्या पित्याने आपल्या कन्येला जवळ बोलवून आणि तिच्या मुखावून हात फिरविला आणि तिला आपल्या हृदयाशी घट्ट धरून आणि सांगितलं की म्हणे बाळा रे हा की दिल्या घरी जाऊन आणि मोठ्या आनंदाने तू संसार करावा आणि आपल्या माता पित्याचे नाव काढावं हा असे त्या पित्याने आपल्या पुत्रीला सांगितलं महाराज कारण की म्हणे महाराज हा सटीचं अक्षर हे कदापि टळत नसते सटीचं अक्षर आणि ब्रह्म्याची रेषा हे कदापि टळत नसते महाराज जसं तुझ्या नशिबी असेल जसं तुझ्या दैवामध्ये लिहिलेलं असेल त्या ठिकाणी तसं तुझं होणार. आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही महाराज एवढं बोलून त्या ठिकाणी कन्या वधू आणि वराची विद्यार्थी झाली. वधूवरांची विदागिरी झाली महाराज इकडे चंद्रताने आपल्या मनामध्ये विचार केला. विचार तरी कोणता केला बरं आपल्या मनामध्ये विचार केला की वधू वरांना राहत्या घरी न नेता आणि आपण बांधलेल्या त्या लोखंडाच्या घरामध्ये महाराज आणि वधू वरांना ठेवायला पाहिजे हा म्हणून करता काय सांगितलं बरं की त्या वधू वरांना राहत्या घरी न नेता आणि त्या लोखंडाच्या बनवलेल्या घरामध्ये आणले महाराज आणि संध्याकाळची वेळ झाली महाराज. हो जेवण भोजन वगैरे झालं हा आणि पुढे झालं तरी काय काय झालं बरं सती बहुला पती संग पहिल्या रात्री मंच का अरे छिद्रातून त्या नागिन आली डवस
व्रत करे भार काय सांगितलं महाराज काय सांगितलं बरं की त्या वधूवरांना लोखंडाच्या महालामध्ये ठेवण्यात आलं ते दोघं त्या लोखंडाच्या घरामध्ये आले महाराज आणि सती बहुला लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या पती सोबत त्या मंचकावरती हा बसलेली होती आणि त्या काही सुखादुखाच्या गोष्टी चालू असताना महाराज तेवढ्या अवधीमध्ये झालं तरी काय की त्या लोखंडाच्या मागच्या घरामध्ये आणि त्या आदिमायाच्या गर्जनीने चमत्कार दाखवून आणि त्या ठिकाणी कोळसा ठेवलेला होता महाराज त्या ठिकाणी नागिनीचे रूप धारण झाले महाराज आणि ती नागिन आणि त्या ठिकाणी आली असता आणि येऊन काय केलं महाराज की त्या छिद्रावर ठेवलेला कोळसा बाजूला सारला हा आणि त्या महालामध्ये येऊन महालामध्ये आली आणि त्या लक्ष्मीकांताला डवस झाला डबल झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी त्या कन्येने आपल्या पतीची दशा पाहून आणि मोठमोठे आणे त्या ठिकाणी महाराज आणि रुदन करायला लागली परंतु तो रुदन कोणी ऐकलं की ते खरोखर त्या बाळाच्या माता पित्याने ऐकले असताना आणि मनामध्ये शंका कुशंका घेत महाराज ते त्यांनी विचार तरी कसा केला बरं की जेव्हा बाळाला कन्या पसंत नसावी किंवा या मुलीला तो मुलगा पसंत नसावा म्हणून त्या ठिकाणी दोघांमध्ये भांडण होत आहे म्हणून या ठिकाणी रडण्याचा आवाज येत आहे परंतु त्या माता पित्याने त्या घराचं कावड बाजूला सारलं हा आणि मध्ये डोकून पाहिलं असता पाहिले असतात की खरोखर त्या झरणीवरती त्या बाळाचे प्रेत पडले होते आणि त्या ठिकाणी माता पित्याने सुद्धा रुदन करायला सुरुवात केली आणि त्या पती देवाची दशा पाहून आणि त्या सती बहुलेने महाराज आणि आक्रोश तरी कसा केला हो सांगतो बा माझ्या माता या पित्यानं सती बौलाने त्या ठिकाणी असा नाना तऱ्हेचा अंकार केला महाराज अंगात तरी कसा महाराज सांगितले की म्हणे भगवंता आणि असे माझ्या हातून कोणते पाप कृत्य घडले आहे की या ठिकाणी मला एका दिवसामध्ये
विधवा पण अवगत झालं. माझ्या माते पित्याने त्यांच्या हाताने माझं नशीब फोडलं महाराज. असं आणि मला घराच्या बाहेर फक्त एका दिवसासाठी काढलं. म्हणून करता परंतु या ठिकाणी या काळ रूपी सर्पाने महाराज एवढे या ठिकाणी माझ्या पतीचे प्राण हरण केले. परंतु महाराज हा आता पती मेल्यानंतर आणि मला या ठिकाणी कोण सांभाळणार. आणि मला विधवा पण आलेला आहे म्हणून महाराज. करता काय सांगितलं महाराज. परंतु महाराज हा त्या बाईचा असा मोठा अंकात पाहिल्यानंतर बरोबर आणि त्या नगरजनांनी त्या ठिकाणी मनामध्ये विचार केला. विचार तरी कसा केला महाराज. की म्हणे बाबांनो हा ही अंकताची मौत आहे. आणि या प्रेताची लवकरात लवकर सतीगती केली पाहिजे. जर का आपण या प्रेताची सतीगती नाही केली तर महाराज या ठिकाणी दुसऱ्या लोकांना त्रास होणार. म्हणून महाराज त्या गावकऱ्यांनी अशी चर्चा करीत असताना म्हणून त्या सती बोलान तरी काय सांगितलं. काय सांगितलं बरं. सांगितलं की म्हणे बाबा रे हो या ठिकाणी केळीच्या खोळानावर आणि त्या केळीच्या खोडाची नौका तयार करावी. आणि माझ्या पती देवाचे प्रेत त्या नौकेमध्ये ठेवावं. आणि मी सांगेन त्याप्रमाणे माझ्या पतीच्या प्रेताची सतीगती व्हायला पाहिजे. म्हणून करता काय सांगितलं महाराज. सांगा महाराज. नौका केळीच्या खोळाची करी करी सती बसली त्या नावावरी. खोळाची करी नाव ठेवली त्या गंगेतीरी. नाव ठेवली त्या गंगेतीरी. ठेवली त्या गंगेतीरी. सती बसली ते नावेवरी. सती बसली ते नावेवरी. गणपतीचे जरी देऊ दरी दरी. गणपतीचे जरी देऊ दरी दरी. देऊ दरी दरी, देऊ दरी दरी. सती चालली पती बरोबरी. सती चालली पती बरोबरी. सती चालली पती बरोबरी. बाबाने माझा काय सांगितलं महाराज. काय सांगितलं बरं. की खरोखर त्या ठिकाणी केळीचे खोळ आणून आणि त्या केळीच्या खोडांची महाराज आणि नौका तयार केली. हा हा आणि ते नौका त्या गंगा तीरावरती ठेवले असता ठेवली असता. की त्या नौकामध्ये सतीबाऊला बसली. हो आणि आपल्या पतीचे प्रेत आणि आपल्या हृदयाशी घट्ट धरून. आणि ते नौका त्या पाण्यामध्ये सोडली असतात. बरोबर महाराज. म्हणून पुढे झालं तरी काय काय झालं बरं. टाइम पाहतो बनवतो मग अजून दिवस झाले बहुत सडले पतीचे प्रेत. त्याची दुर्गंधी येत. किडे पडले पती अंगाला. हो पडले पती अंगाला. हो पडले पती अंगाला. काढून काढून टाके पाण्याला. पडले पती अंगाला. काढून काढून टाके पाण्याला. काय सांगितलं महाराज. काय सांगितलं बरं. की ते नौका त्या पाण्याच्या धार मध्ये पुढे निघून गेली असता. दिवसामागे दिवस लोटले गेले. आणि त्या गोष्टीला बरेचसे दिवस झाले असतात. परंतु महाराज हा मनुष्याचा नरदेह आणि हा किळा किटकुलचा असतो महाराज. आणि तो नश्वर असतो. तो नासल्याशिवाय राहत नाही. म्हणून करता त्या ठिकाणी सती बहुलाच्या पतीच्या प्रेताला सड लागली. सड लागली असता महाराज. आणि तिचे धीरे धीरे त्या ठिकाणी प्रेत सडू लागलं महाराज. आणि त्या पतीच्या प्रेतामध्ये त्या ठिकाणी किडे पडायला सुरुवात झाली.
परंतु त्या ठिकाणी सती बहुलाने कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता आणि आपल्या पतीच्या प्रेतामधला एक एक किडा काढून आणि त्या नौकेमध्ये त्या पाण्यामध्ये टाकत होती. आणि त्या नदीच्या प्रवाहामध्ये टाकत होती महाराज. म्हणून झाले तरी काय सांगा बरं. अशी ती सती रे बहुला अशी ती सती रे बहुला की खरोखर त्या ठिकाणी 6 महिन्याचा अवधी झाला. दिवसामागे दिवस लोटून महाराज. हा आणि 6 महिन्याचा अवधी झाला. परंतु त्या ठिकाणी सती बहुलाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहा किंवा पाण्याचा थेंब नाही. अहो अशी ती सती बहुला आहा निरंतरपणे आपल्या पतीची सेवा करीत आणि होती. आपल्या पतीची सेवा करीत होती महाराज. म्हणून करता काय सांगितलं काय सांगितलं. धनु मायन रावेर वाळा धनु मायन रावेर मागे नका थांबू एका लाईनीमध्ये काका इकडे वा थोडं पुढे मागे पुढे इकडे वा त्यांना पुढे या काका हा रोज पुढे थोडं जवळ वा थोडं आपले भडगावचं मंडळ आहे का तहसीलदार ग्रुप केलाय का एक आमचा युवा